हरि ओम. अमृत्य सर्वदुःख सिंह संधाता संधी मानसिरा अजो दुर्वर्षण शास्त्रा विश्रुतात्मा सुरार्या. विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक 35 आणि नाम आहे 198 अमृत्य. अमृत्यू म्हणजे अमर. सुखदुःख सुखम धीरम सौमृत तत्वाय कल्पते. गीता 2:15. धैर्यवान माणूस सुखदुःखात सम राहतो. अंतःकरणाच्या वृत्तीने सुख आणि दुःख हे दोन्ही वेगवेगळे दिसत असतात, पण धैर्यवान पुरुषाला मात्रा स्पर्श अर्थात प्रकृतीचे सर्व पदार्थ व्यथा करू शकत नाहीत. प्राकृत पदार्थांच्या संयोगाने जे सुख मिळते ते देखील व्यथा आहे, आणि त्या पदार्थांच्या वियोगाने जे दुःख होते ते देखील व्यथाच आहे. परंतु ज्याची दृष्टी समतेकडे आहे त्याला प्राकृतिक पदार्थ सुखदुःखी करू शकत नाही. असा धैर्यवान मनुष्य अमरतेला योग्य होतो, अर्थात त्याच्यात अमरता प्राप्त करण्याचे सामर्थ्य येते. सामर्थ्य योग्यता आल्यास अमर होऊनच जातो तो. यात उशीर लागण्याचे काहीच कारण दिसत नाही, कारण त्याची अमरता स्वतः सिद्ध आहे. केवळ पदार्थांच्या संयोग वियोगाने आपल्यात विकार मानत असता तीच त्याची चूक होती. ही मनुष्ययोनी सुखदुःख भोगण्यासाठी मिळाली नाही, तर सुखदुःखाहून उन्नत होऊन महान आनंद आणि परमशांतीच्या प्राप्तीसाठी मिळाली आहे. तो आनंद आणि ती सुखशांती प्राप्त झाली असता आणखीन काहीही प्राप्त करण्याचे शिल्लक उरत नाही. जो सुखदुःखाचा भोग घेतो त्याचे पतन होते, आणि जो सुखदुःखाचा सदुपयोग करतो तो योगी सुखदुःखातीत होतो व अमरतेचा अनुभव करतो. सुखदुःख हे प्रारब्धानुसार मिळालेले असते. ते जसे आहे ते तसे कुरकुर न करता त्याचा सदुपयोग करणे वास्तविक पुरुषार्थ आहे. त्या पुरुषार्थानेच अमरतेची प्राप्ती होते. तात्पर्य भगवंताची सत्ता मानणे हे अमृत्यू हो, व मी सर्व काही आहे या ब्रह्माने मृत्यू. भगवंतांचे स्मरण सन्मुखता म्हणजे अमृत्यू, व त्याचे विस्मरण विन्मुखता म्हणजे साक्षात मृत्यू. असे विष्णूच आपल्याला मनुष्य देहात राहूनही अमृत्यूचा अमरतेचा संदेश देतात. 199 सर्व दृक् प्राण्यांची सर्व कर्मे पाहणारा, सर्व क्रियांचा साक्षीदार. अनुजानी हि माम कृष्ण सर्वं त्वं वेत्सि सर्वदृक् त्वमेव जगदां नाथो जगते तत्व अर्पितम. भागवत 10:14-39. ब्रह्मदेव म्हणाला, श्रीकृष्ण, आपण सर्वांचे साक्षी आहात. आपण सर्व काही जाणताच. आपण सर्व जगाचे स्वामी आहात. हे संपूर्ण विश्व आपल्या मध्येच राहिलेले आहे. आता मला अनुमती द्यावी. कृष्णाची परीक्षा पाहण्यासाठी आलेला ब्रह्मदेव गोप वासरे काठ्या शिंकी घेऊन ब्रह्मदेव आपल्या लोकी निघून गेला. हे सर्व दुःख श्रीकृष्णाने अंतर्ज्ञानाने जाणले होते. योगमायेने सर्व गोपाल त्यांच्या वस्तू निर्माण केल्या. त्यानंतर ती रूपे चतुर्भुज झाली. ब्रह्मदेवासह ती सर्व तत्वे त्यांची सेवा करू लागली. ब्रह्मलोकी तीच खाली. ते पाहून ब्रह्मदेव खजील झाला. त्याला आपली चूक कळून चुकली. तो भगवंतांना शरण गेला. सर्व गोपाल वासरे त्यांनी ब्रह्मलोकातून परत आणून दिली व क्षमा मागितली. वरील श्लोकाने स्तुती केली. आपण सर्व दृक् आहात. प्रोक्तस्त्वं सर्वदुःख पश्यन् प्राणिनां यत्कृत्वा अकृतं यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति. गीता 6:30. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमनपोहनञ्च. गीता 15:15. भगवंत सर्वांच्या हृदयात व ब्रह्मांड व्यापून उरला आहे. वसे तो देव तुझ्या अंतरी, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देवरी. असा जगन्नेता विष्णू सर्वदृक् आहे. 200 सिंह संहार करणारा, केसरी हिंसर्जनावर, शेर मृगेंद्र, सिंहनादं विनद्योच्चय शंखं दद्मौ प्रतापवान. गीता 1:12. ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना करून हत्तीसारखे मोठे मोठे पशु सुद्धा भयभीत होत, अशा प्रकारे गर्जना केल्याने सर्वांनी भयभीत व्हावे आणि दुर्योधनाने खुश व्हावे.
या भावनेने भीष्माचार्यांनी सिंहाप्रमाणे गर्जना करून जोरात आपला शंख वाजवला. मृगेणाम च मृगेंद्रोहम वैनते यश पक्षणाम. 10-30 वाघ, हत्ती, चिता, अस्वल इत्यादी जितके काही पशु आहेत त्या सर्वात सिंह बलवान, तेजस्वी, प्रभावशाली आणि साहसी असतो. हा सर्व पशूंचा राजा आहे, म्हणून भगवंताने याला आपली विभूती म्हटले आहे. आपल्यातील गर्वाचे प्रतीक शुंभ निशुंभ, अभिलाषा, वासनेचे प्रतीक रक्तबीज, क्रोध, मद, धूम्रलोचन, ताकद, लोभाचे प्रतीक चंडमुंड नष्ट व्हावे म्हणून सिंहासनी बसलेल्या आदिशक्तीची उपासना करावी. आदिपुरुषाची ही आदिशक्ती आहे. अशा सिंहरूपी विष्णूंना बंधन करू. 201 संधाता, कर्माचे फळ देणारा, एक संत, एककालिक, निर्गुण, निरुपाधिक, एकमेव द्वितीय, सनातन, अव्यक्त. भगवंत परा आणि अपरा यांच्या संयोगातून संपूर्ण प्राण्यांची उत्पत्ती सांगतात. संसाराच्या आरंभी आणि शेवटी मीच राहतो. वेदाहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन, भविष्यानि च भूतानि मां तु वेद न कश्चन. गीता 7:26. भूत, भविष्य, वर्तमान हे 3 काळ प्राण्यांच्या दृष्टीने आहेत, भगवंताच्या दृष्टीत नाहीत. भूत, भविष्य, वर्तमान काळातील सर्व जीव नित्य निरंतर भगवंतातच राहतात, भगवंतापासून कधीही वेगळे होऊ शकत नाही. बहुनाम जन्मनाम अन्ते ज्ञानवानां प्रपद्यते वासुदेव सर्वमिती. गीता 7:19. मनुष्य जन्म सर्व जन्मांचा अंतिम जन्म आहे. भगवंताने जीवाला मनुष्य शरीर देऊन त्याला जन्म मृत्यूच्या प्रवाहातून तरून जाण्यासाठी भगवत प्राप्तीचा पूर्ण अधिकार दिला आहे. परंतु हा मनुष्य भगवंताला प्राप्त न करता आसक्तीमुळे पुन्हा जुन्या प्रवाहात अर्थात जन्म मृत्यूच्या प्रवाहात पडतो. जीवात्मा शिवात्म्यापासून दूर जातो व अनेक योनी जन्म घेतो. प्रारब्धानुसार परमात्मा त्याला तो भोग देतो. ही जीवाशिवाची जोडी अखंड प्रवाही असते. भागवत स्कंद 4:25 मध्ये राजा पुरंजन हा जीव आहे व अविज्ञात हा परमात्मा आहे. मित्र चंडवेग म्हणजे काळ मृत्यू यांचे सुरेख रूपक वर्णन केले आहे. असा हा संधाता जीवाला या चक्रातून वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतो. तू माझा आहेस, तू मला जाणून माझ्यात विलीन हो. ही संधी संधाता विष्णूच देतात. 202 संधिमान, फळ उपभोगणारा, अनिष्टमिष्टम मिश्रम च त्रिविधम कर्मण फलम भवत्यत्यागिनां प्रयत्न न तु संन्यासिनां क्वचित. गीता 18:12. कर्म 3 प्रकारचे असतात: संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. वर्तमानात जी कर्म केली जातात ती क्रियमाण, त्याला कर्म म्हणतात. वर्तमानापूर्वी या जन्मात केलेली अथवा पूर्वीच्या अनेक मनुष्य जन्मात केलेली जी कर्मे संग्रहित असतात ती संचित कर्मे धरली जातात. संचित कर्मातून जी कर्म फल देण्यासाठी झाली आहेत, अर्थात जन्म, आयुष्य आणि अनुकूल प्रतिकूल परिस्थितीच्या रूपात परिणत होण्यासाठी समोर आलेली आहेत, ती प्रारब्ध कर्म म्हटली जातात. राजा दशरथाला श्रावण बाळाच्या आई वडिलांचा शाप वरदान ठरतो. त्यांच्या पोटी राम अवतार घेतो. त्याच रामाला वनवास घडतो, कारण राजा दशरथाने कैकेयीला दिलेले वर कारणीभूत ठरतो आणि राजा दशरथ पुत्र शोकाने मरण पावतो. म्हणजे शाप वरदान आणि वरदान मृत्यूला कारणीभूत होतो. असे हे कर्मफल भोगून संपवावे लागते. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे मयीम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. गीता 2:37. अर्जुनाला श्रीकृष्ण उपदेश करतात, एक कर्म 3 फळे देईल. युद्धात जिंकलास राज्यभोग, हरलास स्वर्गसुख, असे 2 पुरुषार्थ मिळतील आणि मला मिळवशील तर तू एका अर्थाने पूर्ण होशील. हा वैदिक दृष्टिकोन मांडणारे श्रीकृष्ण पूर्ण आदर्श आहेत, असे विष्णू संधिमान परिणिती सांगतात. 203 स्थिर, सदा एक रूप, निश्चल, स्थित, शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम् आत्मनः. गीता 6:11. समं कायशिरो ग्रीवं धारयन्नचलं स्थिरा. गीता 6:13. अथ चित्तं समाधातुं न शक्नोसि मयि स्थिरम्. गीता 12:9.
स्वस्थ शरीरात स्वस्थ मन, त्यात स्थिर एक रूप निश्चल परमात्मा राहतो. ध्यान योग भक्तीद्वारे चित्त, शरीर, इंद्रिय स्थिर राहतात. कोणतेही भौतिक विचार मनात रेंगाळत नाही. साधकाचे मन भगवत प्राप्तीच्या इच्छेनुसार वारंवार नाम, ध्यान, जप, भजन, कीर्तन, श्रवणाचा अभ्यास करू लागते. तेव्हा त्याचे अंतःकरण शुद्ध होऊ लागते व भगवंताच्या ओढीने मन व्याकुळ होते. साधकाच्या अनंत जन्मातील पापांचा नाश झाल्यावर त्याचे मन भगवंताचा वियोग सहन करू शकत नाही. तेव्हा भगवंतालाही त्याच्यापासून करमत नाही. भक्त भगवंत एकच होऊन जातात. असे श्री विष्णू स्थिर हा आहेत. 204 अजह भक्तांच्या हृदयात जाणारा श्रीकृष्ण नाम 24:95 मध्ये एकदा वितरण झालंय. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, गीता 15:15. भगवंत सर्व प्राण्यांच्या शरीरात विराजमान असतात. जसे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी या सर्व स्थानात विराजमान असतात, तरी पण हृदयामध्ये ते विशेष रूपाने विराजमान असतात. हृदय शरीराचे प्रधान अंग आहे. सर्व प्रकारचे भाव हृदयातच प्रकट होतात. हृदय सत्वगुणांचे कार्य आहे. भगवान म्हणतात, मी प्रत्येक मनुष्याच्या अत्यंत जवळ त्याच्या हृदयात असतो, म्हणून कोणीही कधीही निराश होऊ नये. पापी पुण्यात्मा, मूर्ख पंडित, निर्धन धनवान, रोगी निरोगी, कोणीही स्त्री पुरुष, जाती धर्म पंथ कोणीही असला तरी तो भगवंत प्राप्तीचा पूर्ण अधिकारी आहे. परमात्मा सर्वव्यापी अर्थात सर्व ठिकाणी समान रूपाने परिपूर्ण असूनही हृदयामध्ये प्राप्त होतात. 3 लोक, 14 भुवने, अनेक ब्रह्मांड, सर्व चराचराच्या ठाई मीच असतो आहे. कारण मी सृष्टीबीज आहे. त्यामुळेच मी सर्वत्र असतो. उत्पत्ती स्थिती लय माझ्यातच होतो. मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. नारद भक्तिसूत्रे. माझे जेथे भजन चालते तेथे मी राहतो. भगवान एक एवेश सर्व क्षेत्रे वस्थितः. भागवत. सर्व देहामध्ये जीवरूपाने राहणारे भगवान एकमेवाद्वितीय आहेत. कारण ते अविनाशी, अनंत, अव्यक्त, अज आहेत. अशा विष्णूंना वंदन करू. 205 दुर्मर्षण हा दानवदिकांना सहन न होणारा. धृतराष्ट्राचा एक पुत्र. जनुज निरोषणे तिथी सुतरोषणे दुर्मद शोषणे सिंधु सुते. महिषासुरमर्दिनी स्तोत्र. निरीक्ष दुर्मर्षण अस्रवन्मदैर गजेहि पयोधि प्रभवैर निराक्रमत. भागवत 10:59-15. प्रागज्योतिषपूर राजा भौमासुराने 16,100 स्त्रियांना बंदीगृहात कोंडले होते. त्यांची सुटका करण्यासाठी भगवान सत्यभामेसह त्याच्यावर चालून गेले. तेथे पंचमुखी मूर नावाच्या दैत्याने केलेली तटबंदी तोडून मूर दैत्य, त्याचे 7 पुत्र, सेनापती पीठ, नरकासुर यांना यमसदनाला पाठवून बंदिवासातील स्त्रियांना मुक्त करून त्यांच्या विनंतीवरून त्या सर्व स्त्रियांशी विवाह करून त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. भगवंतांनी दैत्यांचा भार कमी केल्याने ऋषीमुनी, पृथ्वीदेवी यांनी भगवंताचा जय जयकार केला. सर्व दैत्यांचा बिमोड करून सज्जनांचे परित्राण करणारे असे श्री विष्णू दुर्मर्षण आहेत. 2006 शास्ता. श्रुतिस्मृतीने सर्वांचे अनुशासन करणारा. सकळ लोकी माझी सत्ता, सकळ सकळांचा नियंता. सकळा सकळत्वे मी प्रकाशिता, होय मी शास्ता सकळिकांचा. सकळाभूती मी एकू, मीच व्याप्यू व्यापकू. एकनाथी भागवत 2:399 आणि 400. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवमजम विभुम. गीता 10:12. वेदांमध्ये भगवंतांना परम पवित्र म्हटले आहे. जो श्रीकृष्णांना परम पवित्र मानतो तो सर्व पापातून मुक्त होतो. श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत. केनोपनिषद, मुंडकोपनिषद सर्व वेद सांगतात श्रीकृष्ण हे प्रत्येक गोष्टींचे आश्रयस्थान आहेत.
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम गीता महात्म्य. 207 विश्रुतात्मा. कार्तिक शुद्ध प्रतिपदा, दीपावली पाडवा. आत्म्याला विशेष रूपाने जाणणारा विश्रुत अधिक आत्मा, सार्वभौम आत्मा, परमात्मा, प्रसिद्धी, विश्वविख्यात, विशेषत्वाने सकल विश्वाने मानलेला विष्णू, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह, अनादिरादी गोविंद, सर्व कारण कारणम. प्राकृत सृष्टीच्या निर्मितीसाठी भगवान श्रीकृष्णाचे विस्तारित रूप 3 विष्णू रूपे धारण करते. पहिले महाविष्णू हे रूप महत्त्व नावाच्या संपूर्ण भौतिक शक्तीची निर्मिती करते. दुसरे गर्भोदकशाही विष्णू हे रूप प्रत्येक ब्रह्मांडात वैविध्यपूर्ण निर्मिती करण्यासाठी प्रवेश करते. तिसरे क्षीरोदकशाही विष्णू हे सर्व रूप सर्व ब्रह्मांडामध्ये सर्वव्यापी परमात्मा म्हणून विस्तारित होते. परमात्मा हा अणूमध्येही उपस्थित असतो. जो कोणी या 3 विश्वरूपांना जाणतो तो भौतिक जंजाळातून मुक्त होतो. तो भौतिक जग म्हणजे भगवंताच्या अनेक शक्तीपैकी एका शक्तीची अस्थायी अभिव्यक्ती आहे. भौतिक प्रकृतीतील सर्व कार्यांचे मार्गदर्शन हे या 3 विष्णुरूपाद्वारे केले जाते. या पुरुषांना अवतार असे म्हटले जाते. परमसत्य म्हणजेच पुरुषोत्तम भगवान आहेत आणि आपल्या विविध परा आणि अपरा शक्तीद्वारे ते सर्व व्यापक आहेत. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. माऊलींचा विश्वात्मक देव म्हणजे विश्रुतात्मा, विश्व चैतन्य आत्माच विश्वात्मक होऊन राहिलाय असे विष्णूच विश्रुतात्मा आहेत. 208 सुरारिहा. सुरारिहा देवांच्या शत्रूंना मारणारा, देवांच्या शत्रूंना नेस्त नाबूद करणारा, मुक्तिदा सर्वदा सौम्या सौम्य रूपा सुरारिहा. देवी भागवत. 3 लोकांवर सत्ता मिळवण्यासाठी ज्या ज्या असुरांनी कठोर तपस्या करून ब्रह्मदेव शिवाला प्रसन्न केले व देवांना ठार मारण्यासाठी घनघोर युद्ध केले अशा रावण, कुंभकर्ण, कंस, मुष्टिक, चाणूर, शिशुपाल, दंतवक्त्र, वृत्रासुर, अरुण, शुंभ, निशुंभ, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, मधु, कैटप, रंभ, करंब, महिषासुर, खर, दूषण, धूम्रलोचन वगैरे दैत्यांना श्री विष्णूंनी सुरारिहानी यमसदनाला पाठविले. काहींचे गर्वहरण केले. जो नियमाने वागतो तो यम, ज्याच्याकडे सर्व प्राणीमात्रांच्या जीवनाचा लेखाजोखा आहे, अंतसमयी काळ होऊन जो प्राणहरण करतो, मृत्यू सर्व हरश्याहम उद्भवश्च भविष्यताम. गीता 10:34. मृत्यूमध्ये हरण करण्याची अशी विलक्षण शक्ती आहे की येथील आठवणही राहत नाही. हे सामर्थ्य परमात्म्याचे. कालोस्मी लोकक्षत्कृत प्रौद्धो लोकान समाहर तुम्ही प्रवृत्त. गीता 11:32 असे विष्णूच सुरारिहा आहे. अशा प्रकारे श्लोक क्रमांक 35 आणि नाम 208 संपन्न झाली. हरि ओम.